सर्वांचे हार्दिक स्वागत। आज अतिशय आनंदाचा आणि कौतुकाचा सोहळा खरं तर आपण बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आलेलो आहोत। विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक हे दर महिन्यामध्ये 2 कार्यक्रम आयोजित करत असतात, एक सूर विश्वास आणि एक म्हणजे कुमार मंच। तर आज कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय मैफिल अनुभवण्यासाठी आपण आलेलो आहोत। तर कुमार मंच आहे तरी काय, तर माननीय विनायक रानडे यांच्या सुपीक आणि कल्पनात्मक रचनात्मक डोक्यातील ही एक अनोखी कल्पना की जिथं मुलांना एक असा मंच मिळावं की जिथे त्यांच्या गुणांना, त्यांच्यातील शास्त्रीय संगीताला, त्यांच्यातील वाद्य वाजवण्याच्या कलेला एक वाव मिळावा आणि त्यांच्या या कल्पनेला खंबीर आधार दिला ते म्हणजे आपले माननीय विश्वास ठाकूरजी यांनी। आणि त्याचाच परिपाक आज आपल्या समोर हे एक अनोखे पुष्प सादरीकरण होत आहे। आज नाशिकमधील प्रसिद्ध 116 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठित संस्था म्हणजे पुणे विद्यार्थीगृह आणि या संस्थेचे डॉक्टर काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूल नाशिक म्हसरूळ यांचे विद्यार्थी एक अनोखा कार्यक्रम आपल्या समोर सादर करणार आहे। आज आपल्यासाठी एक आनंदाचा सोहळा आहे। आज ह्या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी एक तेवढेच उत्तुंग असं व्यक्तिमत्व, मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले आहेत। त्यांचं आपण भरघोस टाळ्या वाजवून स्वागत करूया माननीय प्रसाद गोखले महोदयांचं। प्रसाद गोखले महोदय शास्त्रीय संगीत तज्ञ आणि संगीत संयोजक आहेत। त्यांच्याबद्दल आपण खूप सारी माहिती जाणून घेणारच आहोत। विनायकजी रानडे ग्रंथ तुमच्या दारीचे सर्वे सर्व यांच्या डोक्यातील कल्पना आपल्यासमोर सादरीकरण होताना आज ते सहज चित्र दिसत आहे, परंतु हे सोपे नव्हते। आज समाजामध्ये जिथं विरुद्ध चित्र दिसत आहे तिथे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जो प्रयत्न होतो आहे तो खरंच प्रशंसनीय आणि श्लाघनीय आहे। आणि ह्या प्रयत्नामध्ये आपण सर्व उपस्थित आहोत। तर खरोखर पालकांचे आणि सर्व शिक्षकांचे, माननीय मुख्याध्यापकांचे आणि मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षकांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत। तर या मैफिलीमध्ये आपण सर्व उपस्थित झाले आहात। तर ह्या मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी तुमची जी तळमळ आहे ती समजू शकतो। आपण लवकरच ह्या मैफिलीचा आस्वाद करूया, सुरू करूया। सर्वप्रथम आपल्या समोर एक विशेष असं सादरीकरण होत आहे। आपल्या समोर सादरीकरण करण्यासाठी तो तयार देखील आहे, तर त्याचा स्वल्प परिचय मी आपणास करून देतो। ताल म्हणजे हृदयाची धडधड आणि त्या तालाशी जुळणारे बोटांचे स्पंदन, तेव्हा निर्माण होतो अद्भुत नाद। अशा नादयोगाचा साधक आहे कुमार स्पर्श मयूर करते। डॉक्टर काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूल नाशिकचा हा 8वीत शिकणारा विद्यार्थी शास्त्रीय तबला वादनात प्रवेशिका परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करून आता मध्यमा प्रथम परीक्षेच्या तयारीत आहे। त्याला मार्गदर्शन लाभत आहे आदरणीय श्री कैलास गुरव यांचे। एवढ्या लहान वयात इतक्या उमेदपणाने तालाची साधना करणे हे खरोखरच उल्लेखनीय आहे। स्पर्श लहानसा स्पर्श पण मोठ्या स्वरविश्वाला भिडणारा। चला तर मग या उदयोन्मुख तबला वादकाला त्याच्या एकल तबला वादनातून आपण सर्वे मनपूर्वक शुभेच्छा देऊया आणि त्या तबला नादाचा आनंद आपल्या हृदयात साठवूया। स्पर्श तुला खूप खूप शुभेच्छा।
तिटतागे तिटतागे यदा शिवशंकर सुत उमानंदना सिद्धि प्रदायक श्री गजानन तिटतागे नताग तिटकताग दिवनतागे तिटकत्तु तिटधिनात धिना तिटधागत तिटधा खड्ड तिटकडधा धा कडधा धा कडधा
वा, स्पर्श, अरे हृदयाला भिडणारा स्पर्श आहे की हा. हे तबला वादन किंवा तबला वादन असं मला वाटत नाही बरं का. कारण की या तबला वादनाच्या मागचे ठोके खूप सारे आहेत. आई वडील जेव्हा त्याला शाळेला सोडायला जातात तेव्हा वडिलांचे किक मारण्याचा तबलाचा ठोका पण याच्या मागे आहे. आई त्याला वेळ काढून डबा करून देते तेव्हा आईच्या कुकरच्या सिट्टीचा तबला सुद्धा त्याच्या तबल्यात ऐकू आला बरं का मला. एवढंच नव्हे तर शाळेतील सर्व शिक्षकांनी त्याच्या मागे लागून सराव कर बरं का रे, तुझा खूप मोठा कार्यक्रम आहे असं सांगताना रागवणीचा परंतु आश्वासक सूर पण त्या तबल्याच्या मागे मला दिसत आहे. आणि असे कितीतरी सूर ऐकू येतात त्या तबल्यातून. खरं स्पर्श, तुझा हा तबल्याचा स्पर्श शिक्षकांच्या हृदयाला भिडणारा आणि तुझ्या आईवडिलांना आनंद देणारा आहे. आणि आमच्या सारख्या व्यक्तींना आमची कमतरता दाखवून तबला शिक रे असं सांगणारा सुद्धा पण आहे. तर खरोखर हे स्पर्श, हृदयाला भिडणारा स्पर्श, किती कौतुक करावं तेवढं कमी. खरोखर आपल्या हातांच्या टाळ्यांच्या तबल्याच्या वादाने त्याला आपण साथ दिली. खरोखर डॉक्टर काकासाहेब देवधर शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये हे सद्गुण फुललेले दिसत आहेत. आपल्या समोर आता एक अजून असंच आपल्याशी संवाद साधायला येणार एक वेगळं संवादिनी वादन होणार आहे. तर खरोखर संगीत नाही लहान वयातच सुरू झालेली साधना आहे आणि आयुष्यात जसेच आपण मोठं होतो तसे त्याचा नवीन अर्थ सांगणारी साधना आहे. आज आपल्यामध्ये अशीच एक उज्ज्वल ज्योत म्हणजे कुमार ऋग्वेद सुहास पाठक. जसा ऋग्वेद हा खूप जुना ग्रंथ तसं संवादिनीचं वादन सुद्धा आपल्या मनामध्ये खूप खोलवर असं घर करतं. डॉक्टर काकासाहेब देवधर इंग्लिश स्कूल नाशिकचा हा 9वीतील विद्यार्थी बालवयातच शास्त्रीय संगीताची नादब्रह्म साधना करीत आहे. ऋग्वेद, संवादिनी वादनात आणि शास्त्रीय गायनात 2 परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत त्याने. आणि तसेच 3ऱ्या परीक्षेची तयारी सुद्धा जोरदार चालू आहे. एवढ्या कोवळ्या वयात त्याचे हे कोवळे बोट संवादिनीवर फिरणार आहे, वाजणार आहे. खरं सांगायचं तर ऋग्वेदच्या सुरांनी खुलते नवा साज, ऋग्वेदच्या सुरांनी खुलते नवा साज, संवादिनीच्या झंकाराने दुमदुमे आज, संवादिनीच्या झंकाराने दुमदुमे आज. चला तर मग अशा या प्रतिभावान ऋग्वेदच्या संवादिनी वादनासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा देऊया. ऋग्वेद कोणाचा दडपण नको बरं का, मस्त वाजव, सर्वांना आनंद दे. असतो शुभेच्छा तुला. नमस्कार, माझे नाव ऋग्वेद सुहास पाठक. मी एकदा 9वीत शिकत असून आज तुमच्या समोर केदार राग सादर करणार आहे. जसं तुम्हाला माहितीच असेल, केदार राग हा कल्याण थाटातील एक सुमधुर राग आहे ज्याची वादी म, मध्यम व संवादी 6 आहे. केदार रागात दोन्ही मध्यमांचा वापर केला जातो, म्हणजेच म शुद्ध व म तीव्र. तसेच या रागात नी ही 2 वापरले जातात, म्हणजेच निषाद कोमल व निषाद शुद्ध सादर करीत आहेत. तसेच रागाचा जो गायन काल आहे तो रात्रीचा पहिला प्रहर आहे व राग शृंगार, भक्ती व करुण रस उत्पन्न करतो. सादर करीत आहे केदार राग.
नमस्कार. असं नाही वाटत आपल्याला टाळ्या कमी पडतं? देव भक्तीचा भुकेला असतो, तसं गायक म्हणा वादक म्हणा ते तुमच्या प्रशंसेचे भुकेले असतात. पाठीवरती थाप एवढ्याकरता नसते द्यायची की त्यांनी खूप चांगलं केलंय, एवढ्याकरता द्यायची असते की ह्याच्यात सातत्य ठेव. मला असं वाटतं की हे बळ आपण दुसऱ्याला द्यायला कधीच कमी पडू नये. अशा टाळ्या वाजवा की यांना पुढच्या वेळेला यापेक्षा चांगलं काहीतरी करता येईल असं वाटतं. खरं तर माझी गडबड अशी झाली की स्पर्शचा जेव्हा मी फोटो बघितला तेव्हा इतका हसतमुख मुलगा आज आपल्या पुढे तबला वादन करणार आहे आणि तो बसल्यानंतर तो इतका विचारात पडला होता वादनाच्या. खरं तर मी तुम्हाला दोघांना असं सांगतो की आता किती छान हसतायत, परफॉर्मन्सच्या वेळ गाणे असतात. स्वांत सुखाय जो कला सादर करतो ना त्याची कला चांगली होते, कारण आई दबावाखाली स्वयंपाक करत नाही म्हणून त्याच्यात चव असते. आई मायेही करते, आई प्रेमाने करते म्हणून आईच्या पोटांमधनं वेगळी जादू ते अन्न देते. नाही तर तेच अन्न सगळ्यांना दिलं तर सगळी चव सगळ्यांची चव सारखी नाही येत. तर माझ्यामध्ये तुमच्याकडनं ती अभिप्रेत आहे. हा मंच तुम्हाला दडपण आणण्यासाठी नाहीये, म्हणून तो शाळेच्या बाहेर आहे की मुख्याध्यापिका बसल्या आहेत, शिक्षिका बसल्या आहेत, त्याच्या दडपणाखाली नाही काही करायचं. कारण ह्या किती वर्ष आहेत तुमच्या आयुष्यात? 20-30 वर्ष. पुढे काय करणार? तर माझ्या मते आमच्या काळामध्ये शाळेमध्ये वादन होतं का? तर होतं ना, पण आमच्याकडे गुरुजन आम्हाला वाजवायचे आणि ते घरी सांगितलं तर घरचे वाजवायचे, म्हणजे एवढंच वादन होतं. आजकाल शिक्षण संस्थांचं खरं कौतुक करायला पाहिजे. मी पुणे विद्यार्थी गृहाचाच विद्यार्थी आहे, पुण्याला शिकायला होतो मी. की ह्या जगामध्ये वावरायचं असेल तर नुसतं तुम्हाला अभ्यासू ज्ञान घेऊन चालणार नाही. ह्याच्यातली एक मेघ कोणाच्या लक्षात आली की नाही मला माहीत नाही. आजकालच्या धावत्या युगामध्ये सगळेजण फक्त संपत्तीच्या मागे लागले आणि संपत्ती आणि समृद्धी याच्यातला फरक विसरले. पुढे मागे या फ्रस्ट्रेशन दूर करायला म्युझिक थेरपी चालू होतील आणि तेव्हा तुमच्या मुलांना खूप मागणी असेल, कारण ते स्वतः तर आनंदी असतील पण ते दुसऱ्याला आनंद देऊ शकतील. कारण संपत्ती मिळवण्याच्या नादात माणूस आनंद विसरत चाललाय. तुमच्या पालकांसाठी एकच जोरदार टाळा घालतो. काय गडबड असते की आजकाल कुठेही एकत्र जमलो, एखादं गेट टुगेदर असलं की ज्याला सिने संगीत येतं किंवा ज्याला असं काही गाता येतं त्याला लगेच गायला सांगतात. पण आपण जर सांगितलं की माझा मुलगा शास्त्रीय संगीत शिकतो नंतर बघू म्हणतो, कारण ती कुठून तरी आपल्याला असं झालं की हे आपलं नाहीच आहे फील्ड. पण मला असं वाटतं की हे पालक खरे सुजाण आहेत, कारण जे अभिजात आहेत ते आपण त्याला देतोय. असं खाणं त्याला दिलं पाहिजे की जे त्याला पौष्टिक आहे. तर असे छंद दिले पाहिजे की जे त्याचं आयुष्य समृद्ध करणार आहे, संपत्तीने नाही तर माणूस म्हणून मोठं करणार आहे. मला असं वाटतं या मुलांसाठी टॅलेंट परत एकदा व्हायला पाहिजे, कारण याच्यानंतर येणारे तो ग्रुप परफॉर्मन्स आहे, एकत्र सादरीकरण आहे. एकत्र सादरीकरण म्हणजे आपल्या घरी कधीतरी कोणतरी जमलं आणि 4-5 जणी म्हणून स्वयंपाक करतो आणि मग ते धकून जातं सगळं. कोणाला काय येते कोणाला काय येत नाही आणि ती जवळ जाते, मागे हसू येत आहे त्यांना सगळ्यांना. यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याची उमेद घेऊन ते इथपर्यंत आणले. ते आले तुमच्या शिक्षकांमुळे, गुरुजनांमुळे. मला असं वाटतं की जिथे व्यवसाय म्हणून शाळा चालवणाऱ्या अनेक शाळा अनेक गावात असतील, पण नाशिक समृद्ध याच्याकरता आहे की आपल्याकडे शाळांमधनं त्याला घडवण्याचं काम केलं जातं आणि त्या घडवण्यामधला हा सर्वात चांगला संस्कार आहे जो संगीताचा असेल, जो कलेचा असेल. कला ही माणसाला घडवणार आहे. खरं तर सूरविश्वास ही कल्पना येण्यामागचं कारणही तेच होतं की आपण सगळे संगीताचे कार्यक्रम संध्याकाळी होतात. म्हणजे आपण उठी उठी गोपाळा संध्याकाळी ऐकतो. तर तसंच शास्त्रीय सुरांचं आहे. प्रत्येक वेळेला कुठलं गाणं गावं, कुठला राग गावा आणि ऐकावा याचं एक समयसूचक एक चक्र आहे. मग मी विचार केला की नाशिकला इतक्या सगळ्या जणांना शास्त्रीय संगीत शिकवलं जातं, शाळांमधनं आहे, अनेक संगीतातले गुरु इथे तयार आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, पण यांना व्यासपीठ कुठे आहे? म्हणून सकाळचं व्यासपीठ म्हणून सूरविश्वास सुरू केलं. 52-53 कार्यक्रम झाले आतापर्यंत. नाशिककरांसाठी सुरू केलेलं आपण हे व्यासपीठ आहे. पण सांगायला आनंद आहे की नाशिक महाराष्ट्राच्या बाहेर भारत
आणि भारताच्या बाहेर परदेशातनं कलावंत येतात, कारण असं व्यासपीठ दुसरीकडे कुठं नाही. मग माझ्या डोक्यात आलं की आपण मूल जन्मता काय देतो, पेज देतो, मग हळूहळू त्याला वेगळं खायला देतो, मग चांगलं खायला देतो, त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला मार्ग दाखवतो, आपण त्याला अन्न देतो, त्याचं कौतुक करतो. तसं ह्यांनी 3-4 परीक्षा दिल्यानंतर ह्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं, जे आजकाल त्यांना बाहेर शक्य नाही आणि शाळांमध्ये दबावाखाली असू शकतात, पण म्हणून त्यांना एक मोकळं व्यासपीठ म्हणून खरं आपण कुमार मंच चालू केलं. 4 वर्षापूर्वी अष्टोप्रहर स्वरूप 24 तास अखंड शास्त्रीय संगीत, आणि आता हे नाशिकचं 4थं वर्ष आहे. 3 आणि 4 जानेवारी बालाजी मंदिरला, 3 जानेवारीला संध्याकाळी सुरू होईल आणि 4 जानेवारीला संध्याकाळी संपेल. पहिल्या वर्षी काळाराम मंदिरात झालं आणि नंतर बालाजी मंदिरात. तेव्हा असं कळलं की अरे 24 तास हे संगीत ऐकून सुद्धा माणसं तरतरीत आहेत, येत आहेत, आणि हे एक चांगली कला, चांगले संस्कार आपण लोकांच्यावर रुजू करतोय. त्यामुळे तुमचं स्वांत सुखाय वाजवलं पाहिजे. झाकीर हुसेन त्याच्या तबल्याने जसं आवडायचा तसे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, कारण नुसतं तबला नाही बोलायचं, त्याचं शरीर आपल्याशी बोलायचं, त्याचे डोळे बोलायचे, त्याचे हात बोलायचे. असे जे गायक सादरीकरण करताना स्वांत सुखाय करतात त्यांचं आतपासून गाणं, आतपासून वादन हे तुमच्यापर्यंत पोहोचतं. आज एकदा जोरदार टाळ्या आमच्या प्रसादसाठी व्हायला पाहिजे. प्रसाद गोखले हे संपूर्ण घरानं गायकाला वाहिलेलं आहे. प्रसाद गझल चांगला गातो, शास्त्रीय गायन करतो. त्याची बायको नावाप्रमाणेच वीणा आहे, म्हणजे ती ह्याला वाजवत नाही, ती वीणाच वाजवते. बाकीच्या बायकांमध्ये तो एक फरक आहे. मुलाचं नावच सुरू गोखले, म्हणजे हे गोखले कुटुंब हे सगळंच्या सगळं गायनाला वाहून दिलेलं कुटुंब आहे. आणि बघा, आज तुम्ही जर बघाल तर आज आपल्यामध्ये जे 70 आणि 80ची माणसं आहेत ती तुकतुकीत दिसतात, कारण ते देत आले. संगीतातली माणसं, कलेतली माणसं पण तुकतुकीत राहतात, कारण ते त्यांच्यामधून तुमच्यापर्यंत काहीतरी देत आले आणि देते हात आपण घडवत चाललोय. आणि हे सगळं शक्य झालं ते विश्वास ठाकूर या माझ्या मित्रामुळे. एकदा विश्वाससाठी जोरदार टाळ्या. काहीही चांगलं उजवायचं म्हटलं की त्याच्या मागे कोणीतरी पाठबळ देणारा माणूस लागतं. आणि सुदैवाने नाशिककरांना विश्वास हे नाव खूप विश्वासाने घ्यावंसं वाटतं. नुसतीच बँक असं नाही, तर समाजामधल्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेही काही अडचण असली किंवा काही करायचं असलं तर विश्वास हिरिरी पुढे असतो. त्याची मुलगी आज तिच्यासाठी आपण रुचितासाठी टाळ्या वाजूया. रेडिओ विश्वास हा अनेक देशांमध्ये ऐकला जातो. इतका नाशिकचा रेडिओ म्हणजे मला एक सांगायला आवडेल, मी आणि विश्वास श्रीलंकेला जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही इथे असताना लहानपणी रेडिओ सिलोन ऐकायचो आणि आम्ही तिथे जाऊन रेडिओ विश्वास ऐकला होता, कारण तो मोबाईलवरनं पण ऐकायला मिळतो. खूप अभिमान वाटतो, कारण शेवटी कसंही झालं तरी नाशिकचं नाव कोणीतरी मोठं केलं की आम्हाला गौरव होणार आहे. आणि एक दिवस तुझ्या सह्या घ्यायला ही लोक येतील, तुमच्याबरोबर फोटो काढतील, अशी आशा करूया. कुमार मंच झालं की पुढची तयारी सुरू विश्वासची करायची, आणि ते झालं की अष्टोप्रहर स्वरवत्रीची करायची. तुम्ही सगळेजण पण नक्की अष्टोप्रहरला सहभागी व्हा. गायनाबरोबरच तिथे गीता पठण, श्रीसुक्त, श्रीराम जयराम जप. थोडक्यात जे मोबाईलवरनं, जे नेटवरनं मिळणार आहे ती माहिती असेल, संस्कार नसतील, ते संस्कार पुढे नेण्यासाठी जे करायला शक्य आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करतो. अजून एक विनंती अशी आहे की तुम्ही सूर्यविश्वासच्या कार्यक्रमाला ह्या मुलांना आवर्जून आणत जा आणि बघत जा, कारण चांगलं काय आहे हे बघायला लागतं. यूट्यूबवरनं ऐकून आणि समक्ष ऐकून ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो चमच्याने श्रीखंड खाणं आणि पुढे बोटाने खायचं, तेव्हा जी मजा येते ना, कारण तो स्पर्श असतो आपला. तो स्पर्श त्यांना जाणवू द्या, समोर कलावंताला बघू द्या, त्याचं सादरीकरण बघू द्या, त्याला दडपण कसं येत नाही ते बघू द्या, आणि त्याला त्या उंचीवर नेऊया आपण. परत एकदा जोरदार टाळ्या. आमचा मित्र मालपुरे विजयाचा जोरदार टाळ्या. लहान मुलांचा मंच आहे, तर कोण निवेदक पाहिजे, तेवढाच गुडगुडीत चेहरा पाहिजे. म्हणून त्याला सांगितलं मदत करशील का, तो एका पायावर तयार झाला. त्याला आमची मदत करणारी अलका चंद्रद्रे, ती पण मुळात शिक्षिका आहे संस्कृत विषयाची. एक छोटीशी गोष्ट, तुमच्या बाजूला एक बोर्ड लावला आहे. पूर्वी या अभिजात संगीताला राजाश्रय मिळायचा. आता राजशाही गेली, लोकशाही आली, मग अभिजात संगीताला लोकाश्रय मिळायला पाहिजे. म्हणून आम्ही असं आवाहन केलंय की आपल्या वाढदिवसाला आपल्या घरी सकाळी 7 वाजता एक शास्त्रीय संगीताची बैठक ठेवा. तुमच्या वाढदिवसाकरता तुम्हाला भेटायला नवीन तरुण लोक येतील, ती बसतील, त्यांच्या कानावर शास्त्रीय संगीत पडेल, तुमच्या प्रेमापोटी ते ऐकतील आणि प्रसन्न होतील, जाताना तुम्हाला दुवा देतील. मग कोणीतरी विचारलेला बजेट काय, म्हटलं असं नसतं.
बजेटचा प्रश्न नाही. 1.25 पाव सत्यनारायण, 1.25 किलो सत्यनारायण, 1.25 ट्रक सत्यनारायण, तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही काही करू शकता. घरातल्या घरात 10-15 लोक, गच्चीवरती 20-25 लोक, खाली पार्किंगमध्ये, क्लब हाऊसमध्ये, जसं शक्य आहे तसं. याची सुरुवात माझ्याकडनं केली. 250 लोकांना जेव्हा बोलवलं, त्यातलं शास्त्रीय संगीत न ऐकणारे 200च्या वर लोक होते. आणि प्रत्येकाने सांगितलं की आमच्या वाढदिवसाला आम्ही हे करूया. ह्या कलावंतांना बोलवा, ह्यांना मानधन द्या. कारण शेवटी हे त्यांचा आयुष्याचा वेळ समाजाच्या सुखासाठी पण घालवतात. आपण असं म्हणतो ना की सगळ्या गोष्टींमधनं पुढे शेवटी थोडंसं धन लागतंच आपल्या बरोबर. त्यामुळे ह्या कलावंतांना ताकद देणं हे आपलं काम आहे. जरूर करा. तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही मदत करू. ही नवीन नवीन मुलं आहेत, त्यांना संधी देऊ. ज्याला चांगलं शक्य आहे, लग्नामध्ये मग काय 15,000ची पण साडी घालता येते, 1.5 लाखाची पण घालता येते. तुमची जसं असेल तसं. पण लग्न संस्कार होणं महत्वाचं आहे. तसे हे संस्कार टिकणं महत्वाचं आहे. आणि तुम्ही सगळेजण मनापासून मदत कराल याची मला खात्री आहे. आपल्या मुलांसाठी टाळा वाजवायला आपल्याला वेळ नाही. दुसऱ्यांच्या मुलांसाठी कधी वाजणार. भारत माझा देश आहे असं आपण म्हणतो. सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणतो. आणि आपल्या फोनमध्ये तेवढीच नावं सेव्ह करतो ज्याची आपल्याला गरज लागेल. आणि आपल्याला जेव्हा गरज लागते तेव्हा नको ते नंबर आपण मिळवतो आणि मग त्यांच्याकडे जाऊन मदत मागतो. का बरं असं होत नाही? आपली परंपरा अशी आहे की कोणीतरी दिलं की द्यायची उर्मी वाढते. ती बदलली पाहिजे. आपल्या घरी कोणीतरी येतं, 15-20 मिनिटं, अर्धा 1 तास बसतं, आपण चहा पाणी करतो. जाताना ती माऊली पिशवीतनं काहीतरी काढून आपल्या मुलाच्या हातात देते. आणि ते दिलं की आपली गृहिणी घरातली लगेच कपाटामध्ये पळते. कुठे ब्लाऊज पीस आहे का, कुठे पर्स आहे का. कारण त्यांनी दिल्यानंतर द्यायची उर्मी वाढते. आपण उलटं करूया, आपण आधी देत जाऊया. भरघोस टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि पुढच्या समूह गाण्याला सुरुवात करूया. धन्यवाद. आजचे आपले माननीय अतिथी यांचा स्वल्पसा परंतु रानडीजींच्या शैलीमधला परिचय आपण ऐकलेलाच आहे. परंतु त्यांचा एक दीर्घ परिचय देखील आपण ऐकून घेऊया. तर ते केवळ एक गायक नाहीत, संगीतकार, संयोजक, दिग्दर्शक, मार्गदर्शक आणि हजारो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत. मूलभूत संगीत शिक्षण घेतले त्यांनी उस्ताद मोहम्मद हुसेन यांच्याकडून. तर जयपूर घराण्याच्या डॉक्टर विजया गौरी कोकिल यांच्याकडून शास्त्रीय गायनाची दीक्षा घेतली. तबला साधना केली सतीश पेंडसे यांच्यासोबत. आणि आजही त्यांचा मार्गदर्शनाचा प्रवास सुरू आहे. सध्या ते पुण्यातील डॉक्टर चैतन्य कोंटे यांच्याकडून संगीतशास्त्र आणि हार्मोनियम वादनाचे उच्च प्रशिक्षण घेत आहेत. MA म्युझिक तसेच संगीत विशारद, व्होकल, तबला, गिटार अशा बहुविध पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. नाशिकच्या सिम्बॉयसिस शाळेत मागील 20 वर्षांहून अधिक काळ संगीत विभाग प्रमुख म्हणून विद्यार्थ्यांच्या आवाजाला, तालाला आणि सुरांना दिशा देत आहेत. एकाच वेळी ते एक्सप्रेशन्स म्युझिक अकॅडमीचे संयुक्त संचालक असून ही अकॅडमी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहे आणि नाशिक मधील अधिकृत संगीत परीक्षा केंद्र म्हणून कार्यरत देखील आहे. गझल, भजन, किशोर कुमार आणि जुने रेट्रो गाणे यामध्ये त्यांना असामान्य प्रावीण्य आहे. ते एक उत्कृष्ट हार्मोनियम साथ संगीतकार असून त्यांनी पंडित सत्यशील देशपांडे, विदुषी मंजिरी केळकर, अपूर्वा गोखले, अंकिता जोशी, पंडित प्रसाद खापर्डे आणि अनेक दिग्गज कलाकारांना साथ दिली आहे. गझल सम्राट जगजीत सिंगांना ते आपले गुरु मानतात. आणि विशेष म्हणजे ज्या गुरूंप्रती सन्मान ठेवून एक त्यांना कृतज्ञता भावनेने एक विशेष कार्यक्रम त्या दरवर्षी सादर करत असतात. आणि दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिन व जयंती निमित्त गझल श्रद्धांजलीचे कार्यक्रम ते घेत असतात. आजवर 18 कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. त्यांनी अनेक भजने, चित्रपट गीते, गणेश गीते आणि देशभक्तीपर गीते रचली व संयोजित देखील केली आहेत. तसेच अनेक भजनांच्या अल्बमचे संयोजन केले. 2 मराठी चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी संगीत संयोजन केले आहे. त्यांचे शिष्य व त्यांचा पुत्र सूर गोखले यांनी गायलेली गणेश भजने कोविड काळात विशेष लोकप्रिय देखील ठरली. आणि नाशिकसाठी एक विशेष असं प्रावीण्य आणि सन्माननीय बक्षीस त्यांनी मिळवून दिलं आहे. 2023 मध्ये त्यांच्या 2 देशभक्तीपर रचना, एक संस्कृत मध्ये आणि हिंदी मध्ये, भारतीय विकास परिषद आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत
प्रथम क्रमांकाने गौरविला गेला. नाशिकमधील सिम्बोयसिस शाळेच्या त्यांच्या टीमने जिल्हा, राज्य, झोनल आणि राष्ट्रीय अशा सर्व स्तरांवर विजेतेपद मिळवले आहे. भारत विकास परिषद ही दरवर्षी असा कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्याच्यामध्ये हे नाशिकसाठी मिळालेलं सर्वोच्च असं पारितोषिक आहे. तरी माननीय गोखले सरांचं तरी खूप अजून सांगण्यासारखं आहे, परंतु आपल्या सर्वांच्या निमित्ताने ते आज आपल्याला भेटण्यासाठी आणि सर्वांचं गोड कौतुक करण्यासाठी आलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण त्यांचे मनपूर्वक आभार देखील मानूया आणि जोरदार टाळ्यांनी पुनश्च स्वागत करूया. आणि या महान कलाकाराला रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थने 2024 मध्ये त्यांच्या संगीतातील विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील केलेला आहे. तर अशा बहुगुण मार्गदर्शक अतिथींचं पुनश्च स्वागत करूया. आणि आज ज्यांच्यासाठी आपण खरं जमलेलो आहोत त्यांना पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्वांत सुखाय असा भाव उमळावा अशी आपण त्यांना आश्वासक प्रेरणा देऊया. शास्त्रीय समूह गायन तनिष्का कुलकर्णी, आरोही देशपांडे, प्रांजल चिमनकरे, स्पर्श करपे, संजीवनी खलाने, सारा बच्छा, ऋग्वेद पाठक, मोहित गवळी, भार्गवी कुलकर्णी, कस्तुरी विरगावकर आणि ह्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे सौ अंजली अनंत कुलकर्णी आणि शाळेतील सर्व शिक्षक. तर सर्वांचे पुनश्च स्वागत. तुम्हाला सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या मते एकदा जोरदार टाळ्या अंजलीसाठी झाल्या पाहिजे. हा कार्यक्रम घडावा म्हणून तुम्ही खूप प्रचंड फोन मेहनत असं सगळं केलंय. आपल्या मुलासाठी झटणाऱ्या आया आपण बघतो, पण सगळ्यांच्या मुलासाठी झटणारी अजूनही काही आहे. तिच्यासाठी आई म्हणून परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या. हॅलो. 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 हॅलो.
क्रिकेट नाव हॅलो 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 राग बिहार हा राग कल्याण थाटापासून उत्पन्न झालेला राग आहे. वादी स्वर गंधार संवादी स्वर निषाद जाती ओढव संपूर्ण. या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात दोन्ही व आहे, शुद्ध व तीव्र. समय रात्रीचा दुसरा प्रहर.
सर्वांसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, समूहाने टाळ्या, क्या बात आहे, बहुत बढिया. तर आज इतके सुंदर कार्यक्रम साजरे झाले. तर आपण सगळे प्रेक्षक म्हणून बघत होतो, परंतु त्या कार्यक्रमामधील बारीक सारीक ज्या गोष्टी ना ते जाणकारालाच कळू शकतात. तर आपण जाणकारांनाच बोलवूया. तर आजचे आपले जाणकार, निपुण, मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी यांना आपण मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील ज्या काही भावना या कार्यक्रमाबद्दल आहेत त्या जाणून घेण्यासाठी बोलूया. माननीय प्रसाद गोखले महोदय. मला एकदम शाळेत आल्यासारखंच वाटतंय. सगळे आमचे विद्यार्थी बसले. दिवसभर शाळेतच असतो मी. असे भरपूर विद्यार्थी आमच्या शाळेत दरवर्षी पुढे जातात आणि वाढतात. जोरदार मी एकदा माझं ब्रीद वाक्य, मी कोणाला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणत नाही. वंदे मातरम हे नावाकडं, वंदे. मला ग्रीटिंग वर्गात गेल्यानंतर वंदे मातरमच म्हणतात. पुढे सर ते काय लावायचं नाही. आपण देहाकडून देवाकडे जाताना मग या देशाचं देणं लागतं सावरकर म्हणतात. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या ह्या भारतीय परंपरेचं पुढे जतन करताय. त्यामुळे तुमच्यासाठी खूप जोरदार टाळ्या, पुलस एकदम जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या. खूप छान, खूप छान. घडवणाऱ्या गुरु पण इथे बसतात. तुमचं देखील खूप कौतुक की आपलं भारतीय संगीत पुढे नेण्यासाठी जे कोणी कार्यरत आपल्या देशामध्ये आहेत त्या सगळ्यांना मी नतमस्तक होऊन वंदन करतो. आणि खूप छान, खूप छान. आजचा माझा अनुभव खूप छान होता. तुम्ही सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं. काही गोष्टी फक्त मला ज्या अभिप्रेत आहेत आणि तुम्हाला माहिती पाहिजे पुढे सादरण त्या फक्त मी सांगणार आहे. आणि मी तुमच्यापेक्षा फक्त वयाने मोठा आहे आणि थोडासा ह्या संगीताच्या प्रवासात थोडासा पुढे गेलो. मी तुम्हाला फक्त टॉर्च दाखवणार आहे. असं यार आहे, पुढे खड्डा आहे, पुढे तिथे दगड आहे, तिथे पायरी, एवढंच सांगणार आहे. त्यामुळे माझं काय, मी फार मोठा गुरु म्हणून तुमच्या समोर उभा नाही आहे. पण जे मला पुढे जाताना वाटेल तुम्हाला रस्ता सांगायचा तेवढं फक्त मी सांगणार की तिकडे टर्न आहे, इकडे राईट टर्न, इकडे यू टर्न आहे, इकडे खड्डा आहे, इकडे सांभाळून. तर सगळ्यात पहिले तुम्ही एकल संवादिनी वादनासोबत गाणं पण केलं आणि खूप छान. त्याचं कौतुक मी याच्यासाठी करतो की गाणं गाऊन संवादिनीकडे न बघता गाणं यासाठी त्याचं कौतुक मी पुन्हा करतो. की पण एकल संवादिनी हा पूर्ण वेगळा प्रांत आहे आणि त्याच्यामध्ये खूप छान ते विश्व खूप वेगळं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या संवादिनीला, मी स्वतः संवादिनी विद्यार्थी आहे आणि वादक आहे म्हणून सांगतो की या संवादिनीला कायम भारतीय संगीतामध्ये दुय्यम स्थान मिळालं होतं. आणि सगळे गायक म्हणतात की ह्याच्यात ते श्रुती वाजत नाही, हे वाजत नाही, ते वाजत नाही. पण गेल्या 100 वर्ष अव्याहतपणे हेच वाद्य सगळ्यांना. ह्या वाद्याशिवाय तुमची कुठलीच मैफिल पूर्ण होत नाही. मग ती भारतरत्न पंडित भीमसेनजींची असो नाही तर भारतरत्न लता मंगेशकरांची असो. मग सगळ्या श्रुती त्याच्यात लागत नाही तरी तुम्हाला तेच वाद्य लागतं ना. पण त्या वाद्यावर संस्कार करून काही मोठ्या गुरूंनी ते वाद्य भारतीय शास्त्रीय संगीताला साजेस रोजेस असं केलंय. अशा काही लोकांचं नक्कीच तुम्ही संवादिनी वादन तुम्ही शिकता म्हणून सांगताय ते ऐका की ज्यांनी त्या संवादिनीवर काम केलंय आणि ती संवादिनी अतिशय तंबोऱ्याच्या जवळ जाणारी कशी बनू शकते याचं उत्तम उदाहरण तुम्हाला ऐकायचं असेल तर मी तुम्हाला एक नाव फक्त आता एक सांगतो. डॉक्टर अरविंद सत्ते नावाचे PhD मॅथमॅटिक्स आहे. त्यांची संवादिनी तुम्ही ऐका. म्हणजे तंबोरा चाललाय का काय चाललंय तुम्हाला कळतं. एकदम बेमालूम तंबोऱ्यात मिसळणारी संवादिनी म्हणून तुम्हाला सांगतो की हे एक उदाहरण झालं. आणि अजून एक खूप चांगली गोष्ट अशी झाली की हा कैलास गौरव यांचा शिष्य आहे आणि कैलास गौरव हे आदरणीय पंडित जयंत नाईक यांचे शिष्य आहेत. आणि त्यांचा मुलगा फार सुंदर तबला वादक जयंत नाईकाकडे शिकलाय. आणि मला एवढंच सांगायला वाटतं की खानदेशातून नाशिकमध्ये स्थायिक झालेले, मूळचे नाशिकचेच असलेले आणि आदरणीय तालमणी पंडित सुरेश तळवळकरांचे प्रथम शिष्य ज्यांनी पहिलं शिक्षण नाशिकमध्ये जाऊन त्यांच्याकडे घेतलं. आज भरपूर जण त्यांचं नाव लावणारे आपल्या नाशिकमध्ये आहेत. पण पहिले गुरु आणि असंख्य म्हणजे हजारोनी शिष्य ज्यांनी घडवले चांगले वाजवणारे असे जयंत नाईक पंडितजी यांच्याबद्दल मी बोलतोय. आणि दुसरी गोष्ट, अनंत चतुर्थीला आपण सगळ्यांनी गणरायाला निरोप दिला तसा तबल्याला सगळ्यात मोठा बाप्पा त्या दिवशी निवर्तला आणि त्याला आज तुम्ही श्रद्धांजली दिली. पंडित जयंत नाईकांना आज त्यांनी तीच परंपरा, हा त्यांचा नाथ शिष्य आहे असं मी म्हणेन. त्यांचा गुरु म्हणजे त्यांचा शिष्य आहे. तर आज
त्यांच्या निवर्तनानंतर कुठलाही सांगीतिक कार्यक्रम तबला वादनाचा नव्हता झाला. आज तो सूर्यविश्वास मी घडून आणला. विनायकजी आणि विश्वजींचे खूप धन्यवाद. आणि आज या निमित्ताने पंडित जयंत नाईकांना श्रद्धांजली मिळाली असं मी मानतो. तर सगळ्यात पहिले मला जे काही वाटतं ते तुम्हाला दोघांना सगळ्यांना सांगतो की वाद्याचं ट्युनिंग जे तुम्ही वाद्य वापरता ते सुरेल लावा. आणि एकच वादन करताना किंवा गायन वापरताना जसं यांनी तंबोरा लावला तर तुमच्या गायनाच्या वेळेस तसं संवादिनी बरोबर तंबोरा का नव्हता लागला. तंबोरा म्हणजे काय असतं माहिती का की तुमच्याकडे ब्रश आहे, रंग आहे, पण कॅनव्हासच नाही. तो तंबोरा कॅनव्हासचं काम करतो. तंबोरा तुम्हाला तो सूर कायम देत असतो मागे की तुम्ही ज्या स्केलमध्ये गाता वाजवताय ती स्केल त्या तंबोऱ्याने मिळत असते. म्हणून तंबोरा हे कॅनव्हास आहे. आणि मग बाकी तुमचे रंग, पेन्सिल आणि कुंचला हे सगळं पुढची गोष्ट, ते नंतर. आधी चित्र काढायला तुम्हाला कॅनव्हास तर हवा, तर तो कॅनव्हास म्हणजे तंबोरा आहे. यांनी तबला वादनात तो वापरला, परंतु तबला ट्युनिंग केलेला नव्हता. तो थोडासा इकडे तिकडे होता आणि तोच तबला सगळ्यांच्या साथीने वापरला, तुझ्याबरोबर वापरला. मे बी तुम्ही वेगवेगळ्या स्केलला गायला असाल, पण प्रत्येक सुराचा तबला असतो, प्रत्येक सुराची संवादिनी देखील असते. हे मी पुण्यात माझ्या गुरुकडे गेल्यावर मला कळलं. आणि एकच पेटी आणि गावाच्या भेटी असं चालत नाही. आता असा जमाना आहे जो नाशिक सोडून बाहेर जातात त्यांना कळतं की अहो पांढरी सहाची पेटी आहे का? नाही, मग ती गोखलेकडे मिळेल. मग तिकडे पेटी घ्यायला माझ्याकडे भरपूर जण येतात. ती पांढरी सहाची आहे का? हो आहे, घेऊन जा. पांढरी दोनची आहे का? आहे. तर अशा वेगवेगळ्या सुराच्या वेगळ्या पेट्या असतात ज्या तंबोऱ्याशी साधारण पावणाऱ्या आणि त्या पुण्यात चांगल्या ठिकाणी मिळतात. तुम्ही नक्की ह्याचा पण विचार करा की जसे सुराचे तबले असतात आणि ते 12 सूर संगीतामध्ये म्हणजे 7 शुद्ध, 4 कोमल आणि 1 तीव्र, तसे 12 सुरांचे तबले, 12 सुरांच्या पेट्या सुद्धा आहेत. तर आपण ज्या स्वरामध्ये ते गातं वाजवतं त्या सुरांनी त्या सुराचा संस्कार केलेले ते वाद्य तुमचे पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट मला असं वाटते की तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा तबला वादन करत असताना त्याच्या तबल्यातनं चुई चुई चुईचे आवाज यांनी साऊंडवाल्याकडे पहिला म्हटलं त्याचा दोष नाही, त्याला घाम आलाय आणि त्यांनी पावडर आणलेली नाही. त्यामुळे आता हा एक छोटीशी वस्तू आहे की आपल्याकडे पावडर नसल्यामुळे तबला वादनातलं थोडंसं काय म्हणतात रस थोडंसं कमी होतो. मग ते काय चाललंय तर शेट्टीचा आवाज त्यांनी फार सुंदर त्याच्या त्या उणिवेवरती पण फार सुंदर बोलले ते की क्या बात आहे की फार सुंदर. तेजस्वी छान तुम्ही बोललात आणि थँक्यू सो मच. तर हा एक विषय. आणि एकल संवादिनीबद्दल मी बोललो. आणि आजचं युग म्हणजे मी माझ्या शाळेतल्या मुलांना 8वीला गेले की जे कोणी माझ्याकडे कलाकार तयार होता सगळ्यांना म्हणतो की तू आता शहीद झालास, तुझं निधन झालं, कलाकार म्हणून निधन झालं. कारण तू ॲलनला जातो, तू स्पेक्ट्रमला जातो, तू रेझोनन्सला जातोस, तू आणखी अमुकला जातो, तू तमुकला जातोस. आणि तुला 8वी पासूनच नीट आणि जेईचा घोडा बनवला जातं. लग्नातली घोडी असतात ना त्यांना अशी धाबडं लावली जातात. त्यांना माहिती असतं की लग्नाच्या हॉलपासून त्या तिकडे मारुतीचं किंवा देव कुठलं मंदिर आहे त्या मंदिरात जायचं, नवऱ्याला गाडी बसवायचं, घरी परत घेऊन यायचं. तसे झापड लावलेले घोडे हे अकॅडमिक क्लास तयार करतात आणि त्यातला कलाकाराला मारून टाकतात. आणि नंतर ते जेव्हा करिअर बनतं डॉक्टर, इंजिनियर सगळं होतं. म्हणजे पैसे छापण्याची मशीन आजकाल सगळ्या शाळा बनवतात. पण कलेचा संस्कार घडवणाऱ्या जर का काही शाळा आहेत आणि त्या अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी तर तुमच्यासाठी पण जोरदार शाळा आहे. मला हे खूप कौतुक वाटतं. आणि मी हे मुद्दाम पालकांसमोर बोलतो की तुम्ही मुलामधल्या कलाकारांचा जीव घेऊ नका. त्यांच्या कला मोबाईलला 2 कार्ड असतात ना की एक प्रायोरिटी कॉलिंग आणि एक सेकंडरी असतं ना, तसं तुमच्या कलेचं सिम कार्ड मोबाईलमध्ये ठेवा. ते अकॅडमिक तुमचं चालू द्यावं. जसं तुम्हाला अभ्यास करायचा अभ्यास कराच, पण ते दुसरं सिम कार्ड जे आहे ना कलेचं ते पण चालू ठेवा. त्याचा रिचार्ज करत राहा. रिचार्ज म्हणजे काय? रियाज करत राहा, त्याची साधना करत राहा. म्हणजे ते पण सिम कार्ड ऍक्टिव्ह राहील. नाहीतर मग कंपनी बंद करून टाकते. म्हणजे तुम्हाला वापरलं नाही मोबाईलचं कार्ड तसं मग हे साधनेचं कार्ड पण आपण चालू ठेवूया अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. आणि जी कोणी शिकणारे आहेत, शाळेचे मुख्याध्यापक आले, गुरु पण आहेत इथे, तर हे स्पर्धात्मक जे काही क्लास बाहेर घेतले जातात ते 8वी पासून 12वी नंतर सगळ्या परीक्षा असतात ना. मग जेई असो नाही तर नीट असो, 4 वर्ष आधीच त्या मुलाला ज्या वयात त्याला कळत पण नाही की मला डॉक्टर बनायचं का नाही बनायचं, त्याला आधीच पालकांच्या प्रेशरमुळे, शिक्षकांच्या प्रेशरमुळे आपण त्या लग्नातल्या घोड्यांसारख्या स्पर्धेला जुंपून टाकतो. आणि खूप निष्पाप कलाकार ह्याच्यामध्ये, निरागस कलाकार यामध्ये भरडले जात आहेत. हा माझं प्रामाणिक मत आहे. आणि मी गेले 20 वर्ष शाळेत शिकवतो, त्यामुळे अनेक कलाकार मी शहीद झालेले बघितले. अगदी आमच्या शिक्षकांची मुलं असली तरी मी त्यांना सांगतो की तुमची मुलगी शहीद झाली, म्हणजे सांगीतिक दृष्ट्या तरी झाली. खूप चांगले कलाकार होतात.
तर मला असं वाटतं की ह्याच्यावरती सगळ्या पालकांनी विचार केला पाहिजे आणि शाळेतल्या शिक्षकांनी देखील विचार केला पाहिजे की खरोखर या स्पर्धात्मक क्लासची गरज आहे का, आणि तो शिक्षणाचा दर्जा मुलांना शाळेत मिळाला तर त्यांनी बाहेर क्लास लावूच नाही. मी असं म्हणतो आपल्या शाळेतल्या शिक्षकावर भरोसा ठेवा. आणि ज्या भारतीय संगीताचं महत्व आपल्या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ संगीत म्हणजे आपलं भारतीय संगीत आहे, ज्यामुळे पशु पक्षी यांच्यावर देखील त्याचा चांगला परिणाम होतो. झाडांना हे संगीत ऐकवलं तर त्यांची वाढ दुपटीने होते. हे सगळे प्रयोग झाले. आणि राग आणि रोग ह्याचं देखील फार सुंदर कॉम्बिनेशन आहे. आजकाल रोगावरती ट्रीटमेंट करण्यासाठी रागांचा उपयोग केला जातो. संगीत आणि रोग या असं एक छान तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला प्रत्येक रोगावरती एक राग सापडेल, ज्याने तुम्हाला तो राग ऐकला की ज्या त्यावेळी ऐकला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या तब्येतीला त्याचा फरक पडेल. तर एवढं सुंदर संगीत आहे. म्हणजे ह्यांनी मगाशी सांगितलं की जसं आधीच्या काळात कलेला राजाश्रय होता. खरोखर सांगतो की शाळेत येणाऱ्या मुलापासून तर आम्ही साधारण करणाऱ्या थोड्याशा पुढे गेलेल्या कलाकारांपर्यंत ते महाराष्ट्राबाहेर, आता त्यांनी देशाबाहेर पण सांगितलं की ते कलाकार येतात. या सगळ्यांना एकत्र आणणं, त्यांना व्यासपीठ देण्याचं, जसं कुठलंही कार्य करण्यासाठी एक आपण गणपतीला आवाहन करतो, एक सिद्धिविनायकाला आवाहन करतो, तसं ह्या सगळ्यांना व्यासपीठ मिळावं म्हणून एक विनायक नाशिकमध्ये धडक पडतोय ते विनायकांना. त्यांचं खूप कौतुक. आणि प्रत्येकाला मदत करण्याचा ध्यास ज्यांनी घेतला असे ठाकूर विश्वास पण त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांचा देखील मी ऋणी आहे की कुठल्याही आर्थिक अपेक्षेशिवाय हे सगळं जे आपाप चालत नाही, ह्याच्या मागे काहीतरी यंत्रणा सगळी कामाला लागते. आता हे इथे बसलेले आपाप येत नाही, यांना बोलावलं जातं आणि या सगळ्यांचा भार लिहिलाय हे लोक उचलतात आणि तुम्हाला व्यासपीठ मिळवून देतात. हे तुम्ही सूर विश्वास असो, त्यानंतर कुमार मंच असो, सूर तुमच्या दारी असो, त्यानंतर ग्रंथ तुमच्या दारी, अनेक उपक्रम हे हा व्यक्ती करतात. आणि मी त्यांना मागे मेसेज करून केलं की हे कसं जमतं. म्हणजे नुकतं हे सांगीतिक कार्यक्रमाबद्दल नाही म्हटलं, कोणाचे वाढदिवस जर का त्यांना सुरेल करायचं तर सूर तुमच्या दारी पण आहे. तर कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं गणेशोत्सवामध्ये कोणाला नियोजन करायचं, एकत्रीकरण करण्याचं, कोणाला नवरात्रीत करायचं, काही कुठलंही प्रयोजन असो त्याचं आयोजन संकल्पना साहेब करणार. आणि इतके विषय डोक्यात घेऊन फिरतात की म्हणजे आता इथून उठल्यानंतर पुढे काय कोणाकडे जायचं आणि काय नियोजन करून ठेवलं तर त्यांना माहिती. मग इथे बसल्यानंतर आम्ही पुढच्या 3 महिन्याचं काय नियोजन करता येईल आणि येणाऱ्या स्वरहोत्रमध्ये माझं एक कार्यक्रम माझ्यावर जबाबदार दिला त्याची तयारी करतोय ना. म्हणजे सगळं चाललंय प्लॅनिंग. म्हणजे मी हा संकल्पक विनायकाला वंदन करतो, अभिवादन करतो आणि त्यांच्या पाठीशी, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहणारे सूर विश्वाजी ठाकूर यांना पण खूप मनापासून वंदन करतो की व्यासपीठ देणारे पाहिजे. माझ्या स्वतःच्या जगजित सिंगाच्या कार्यक्रमासाठी हे व्यासपीठ लॉकडाऊन मध्ये उपलब्ध झालं होतं, त्या देखील राजूजी आमचे आहेत, त्यांचे धन्यवाद. आणि मागे पूर्ण पावसात 7व्या माळ्याला का 8व्या माळ्याला प्रचंड पाऊस होता. म्हणजे इथे जायला यायला, आणि इथे त्यांनी बंगाल्यांची देवी पण बसली होती. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा 50 लोक कुठून, आणि हा रस्ता बंद होता, हा जो आहे ना इथे गेट बंदच केलंय, पण तिकडनं त्या नंदनवन लॉनची पार्किंग होती, सगळी पार्किंग फुल होती. तरी लोक चिखल तुरवत 50 लोक त्या अंधारात लाईट गेलेली होती. म्हणजे खाली कॅन्डल लाईट मैफिल कशी व्हावी ती झाली होती. त्यासाठी दोन्ही मैफिलींसाठी मी विश्वासजींचे खूप ऋणी आहे, विनायकजींचे आणि राजू साहेब, ज्यांनी कोणी मला विश्वास फॅमिलीने मदत केली त्या सगळ्यांचा ऋणी आहे. आताच मी त्यांना सांगितलं माझ्या 10 ऑक्टोबर येतोय, तुम्हाला सगळ्यांना मी निमंत्रण देतो. 10 ऑक्टोबरचं जगजित सिंगांची पुण्यतिथी असते. तर माझं हॉलचं काम चाललंय, पण नाही झालं तर मी सांगितलं साहेब मला मदत करा. तर हे असं हे सगळ्यांना जोडून ठेवणारं कुटुंब आहे विश्वासजींचं. आणि या सगळ्यांचं खूप धन्यवाद. आणि हे संगीत तुम्ही पुढे नेताय, तुमच्या मुख्याध्यापिका, तुमचे संगीत शिक्षक, सगळ्यांना वंदन करतो मी. आणि मला जे काय वाटलं तुम्ही हे केलं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला 2 शब्द सांगितले. मी तुम्हाला एवढं सांगितलं, मी टॉर्च घेऊन पुढे उभा आहे आणि तुम्हाला सांगणार की इथे खड्डा इथे आहे. तर ह्या गोष्टी नक्की ऐका. आणि आपल्या संगीत क्षेत्रातले जे आदर्श आहेत, तबला वादन ज्यांनी त्यांनी जाकीरबाईंचं नाव घेतलं, तसं संवादी मधले तुम्ही शोधा की ते कोण कोण आहेत. म्हणजे विनायकजी पटवर्धन आहेत आपल्या नाशिकमध्ये, तुम्हाला सुभाषजी पण आहेत जे चांगली संवादिनी वाजवतात. अजून ह्याच्यामध्ये खूप चांगले काम करणारे लोक आहेत. विद्याधर ओके ज्यांनी 22 श्रुतींची हार्मोनियम डेव्हलप केली. तर असे अनेक जण जादूचे प्रयोग म्हणजे जादूची पेटी नावाचा एक सत्यजित प्रभू आणि त्यांचा मुलगा हे कार्यक्रम करतात. तर तो कार्यक्रम बघा, ह्याच्यामधनं काय काय मेलडी करतात ते बघा. फार सुंदर तुमचं सगळ्यांचं सादरीकरण झालं. तुम्हाला पुढच्या
सगळ्या कार्यक्रमांसाठी आणि तुमच्या साधनेसाठी शुभेच्छा देतोय. शाळेचा अभ्यास करून तुम्ही हे सगळं जोपासताय, हे आपलं भारतीयत्व आहे. यासाठी खूप 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 आणि खूप तुमचे कौतुक. भारत माता की वंदे. धन्यवाद. या सगळ्यांना आपण एक प्रमाणपत्र देतो. तर विश्वासने असं सांगितलं की मुलगा घडतो किंवा मुलगी घडते आणि आपल्याकडे नाव लिहायची परंपरा अशी आहे की आपण आपलं वडिलांचं आणि आडनाव असं 3 लिहितो. तर आवर्जून आईचं नाव त्या प्रमाणपत्रावर असायला पाहिजे, कारण त्या आईची मेहनत आहे. या सगळ्या आयांसाठी एक जोरदार टाळ्या होता. त्यांना देणारं प्रमाणपत्र त्यांनी सांगितलं की फ्रेम करून द्यायचं, कारण त्याचं पहिलं व्यासपीठ असेल शाळेबाहेरचं. त्यामुळे त्याला ती आठवण जपली पाहिजे. ते त्यांनी नाही जपायची, आपणच द्यायचं. इतक्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणारी माणसं असली म्हणून आम्ही त्याला विश्वास ग्रुपचा कुटुंब प्रमुख असं म्हणतो. त्याचं कारण असं आहे की सगळ्या लोकांना कुटुंब प्रमुख या नात्याने तो पुढे नेतो. या सगळ्यांना इथेच विनंती करतो, सगळ्यांचे वेगळे सत्कार न करता आपण हे सगळ्यांना प्रमाणपत्र त्यांच्या हातात देऊ, एक ग्रुप फोटो काढू. परत एकदा जोरदार टाळ्या आमच्या पुष्करसाठी व्हायला पाहिजे. पुष्कर कुठे गेलो? इथे. जेव्हा कुमार मंचची ही कल्पना आली आणि मी पहिल्यांदा ती पोस्ट व्हायरल केली, याचा मला लगेच फोन आला. मागे मी ह्याच्यावरती 2 शब्द बोललो होतो, जीविका आणि उपजीविका असं 2 गोष्टी आहेत. आत्ता आपण सगळे उपजीविकेच्या मागे आहेत, जीविका आयुष्याची आपल्याला कळालीच नाही. तर ती आमच्या मित्राला कळली, त्यासाठी जोरदार टाळ्या. कारण उपजीविकेपेक्षा जीविका त्याला जास्त महत्वाची वाटली. त्यांनी असं सांगितलं की कुमार मंच करणार असेल तर मी नाममात्र दरात साऊंड देईल तुला. पहिल्यांदा त्याला हे माहितीच नाही की मी समोर ठेवलंय. आज 10 माईक 11 माईक या सगळ्या गोष्टी लागल्या की त्या सगळ्याचा खर्च वाढत जातो. पण त्या माणसाने मला जे रक्कम सांगितली ती आज तागायत तो तेवढीच घेतोय. असं कोणीही करत तर नाही. तुमची मुलं मोठी व्हावी म्हणून माझा मित्र पण झटतोय. त्यामुळे त्या टाळ्या अशा वाजवा. आपण आतापर्यंत सगळ्यांनी एक शब्द कायम ऐकलाय, रियाज रियाज रियाज. मला असं वाटतं दातृत्वाचा पण रियाज झाला पाहिजे. आणि दातृत्वाचा रियाज ज्या गावाला होतो त्याला नाशिक म्हणतात. मी मंचावर प्रसादला विनंती करतो. या गुरु. यांची थोडीशी तयारी होते, त्याच्या आधी मी फक्त 2 शब्द बोलतो जरा. पालक किती येतात का इथे आलेले? पालक पुढच्या शुक्रवारी याल का? पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी. आजची संख्या बघता हा सगळ्यात कमी असलेला क्राऊड आहे ऍक्च्युली आजच्या कार्यक्रमाकरता आलेला. तर जसं तुम्हाला वाटलं तसं मला पण तो जरा शॉक होता थोडासा. तर असं परत होऊ नये याकरता याल का? नक्की. म्हणजे जसं तुम्हाला वाटलं तसं उद्या दुसरं कोणाचा तरी मुलगा इथे परफॉर्म करेल. कदाचित मगाशी विनायकराव जसं म्हणाले की विनायकरावांनी ऍक्च्युली ही एक शिडी छान सुरू केलेली आहे की कुमार मंच म्हणजे लहान मुलं, मग त्याच्यानंतर आपलं सूरविश्वास आणि मग त्याच्यानंतर स्वरहोत्र. तर ही एक छान शिडी आहे मस्त. पण मग ही लॅडर चढताना प्रोत्साहन सगळ्यांना हवं असतं त्याकरता. तर कृपया सगळ्यांनी आपल्या मुलांना घेऊन आठवणीने येत राहा कार्यक्रमाकरता. जोरदार टाळ्या एकदा सगळ्यांकरता, स्वतः करता पण टाळ्या वाजवा. तुम्ही आलात, धन्यवाद. प्रसादजी मार्गदर्शन छान झालं, खूप छान. तू काढून घ्या आधी, मग मी काढ. मॅडम काढून घ्या, हे काढ. वेट मोबाईल सगळ्यांना एक विनंती आहे की सूरविश्वासवर मुलांना आणत जा. सगळ्या लोकांचं गाणं, चांगल्या लोकांचं गाणं आणि अष्टपुराण सर्वपुराण नक्की असतं. आता हे जे समोर बघा, दुसऱ्या प्रहराचे राग आहे ते दुसऱ्या प्रहराचं ऐकायला खरी पाहिजे. समोर बघा. वन मोर. आणि स्मित हास्य करा. वेट प्लीज. वन मोर सर. प्लीज.